स्पोर्ट कणकवली टीमसाठी फुल टॉस चेंडू ऑन साइडला फटका खेळलाय खाली क्षेत्रात डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक घेईल चेंडूची परती करेल 2 धाव मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्या आणि या पहिल्या चेंडूवर या दुहेरी धावनिशी मैदानात खातं ओपन झालंय अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमचं निश्चितच चालू सामन्यात पहिल्याच सामन्यात टॉस पराभूत झाल्यानंतर या ठिकाणी प्रथमतः दिलेलं आमंत्रण फलंदाजीसाठी आणि मैदानात दुहेरी धावनिशी शुभम मैदानात खातं ओपन करतोय अल्टीपल्टीचा प्रयत्न फुल टॉस चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने फटका डीप थर्ड मॅनच्या दिशेने वन बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन आणि 4 धावा शुभमच्या बॅट मधून निघालाय हा देखणा चौकार तर निघालेला चौकार आणि चौकारनीची सांघिक धावफलक जो 6 धावांवर दानवी 11 पणजिम संघ आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा अल्टीपल्टीचा पुन्हा एकदा प्रयत्न निर्धाव चेंडूची खेळी समाप्त विनंती असेल दानवी 11 पणजिम टीम आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये थोडीसे लवकरात लवकर या ठिकाणी आपला 12वा खेळाडू पाठवा मैदानाचा विचार करता पॉवर प्लेचं षटक आहे प्रगती पथावर आघाडीच्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि बिनगडी बाद धावफलकावर 6 धावा लोअर पुलर लेनचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सुरेख देखणा फटका पुन्हा एकदा सीमारेषेचं उल्लंघन झालंय आणि पंचांचा इशारा आलाय 4 धावांचा धावफलक आता मात्र दुहेरी आकड्यात परावर्तित झालाय 10 धावांवर धावफलक या षटकात 2 चौकार एक अल्टीपल्टीचा एक डीप स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा बैठक फटका जागा बनवली स्वतःसाठी आणि फटका सजवलाय मैदानात निश्चितच डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर येट्स इट्स मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार बोल फलंदाजी मैदानात आपण पाहतोय 2 चौकार एक षटकार आणि हे 3ही मोठे फटके जे वाऱ्याच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये शुभम चिंदोरकर याच्या कडवी यावेळी अल्टीपल्टीसाठी प्रयत्न गोलंदाजाने निश्चितच पहिल्यांदाच ओळखले चेंडूची शेवटच्या क्षणी गती कमी केली मैदानात आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त पहिल्या षटकातील अंतिम चेंडू निर्धाव काउंटिंग केला गेला आणि पहिलं षटक जे समाप्त झालंय बिनगडी बाद धावफलकावर या ठिकाणी 16 धावा टॉस हारल्यानंतर मैदानात फलंदाजी करतोय अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघ दोन चौकार त्यानंतर एक षटकार शुभम चिंदरकरच्या बॅट मधनं आणि दुसऱ्या बाजूने निश्चितच चेतन जो पहिल्या षटकात स्ट्राईक पासून थोडंसं वंचित राहिला तो चेतन आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर साहिल वांगणकर कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी दूरवरनं या ठिकाणी सज्ज होईल मोठं रनअप पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त प्रोटेक्शन हे आता मात्र डीप बाउंड्री लाईनला तैनात केलं जाईल पुन्हा एकदा पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय मैदानात साहिल वांगणकर राईट आर्म ओव्हर द विकेट ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न शॉट कव्हरला आहे क्षेत्ररक्षक विकी चेंडूला बॅकअप देतोय एक सिंगल आणि या सिंगल धावनिश्चित चेतन फोंडेकर जो या सामन्यात आपलं या सिंगल धावनिश्चित खातं ओपन करतोय आणि धावफलक जो एका धावनिश्चित 17 धावांवर सकाळच्या सदरात मोठमोठ्या धावसंख्येचा सामना आपण बघितला या अगोदरचा सामना 80 धावांचा पाठलाग करायचा होता आणि धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात पेरनेम संघाला पराभव पत्करावा लागला आतापर्यंत 2 संघ जे सेमीफायनल मध्ये दाखल झालेत आणि या सी ग्रुप मधला हा पहिला सामना आपण पाहतोय पुन्हा एकदा साहिल वांगणकर जो राईट आर्म ओव्हर द विकेट ओव्हर पिच चेंडू कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा खाली क्षेत्रात अर्जुन नेपाली जोवर चेंडूवर जाईल चेंडूची परती करेल 2 धावा अतिशय सुरेखरित्या जलद गतीने मैदानामध्ये 2 धाव पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांची धावफलक आता मात्र 19 धावांवर धावफलक 6 ओव्हरची लढत आपण मैदानात पाहतोय
संध्याकाळचं सत्र, वाऱ्याचा वेग देखील आहे या मैदानावरती आणि त्याला देखील प्रतिकार करावा लागेल फलंदाजांना. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरनं फटका खेळलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने वन बाउंस सीमारेषेचं उल्लंघन झालंय. आलाय चौकार. दाडेश्वर चॅम्पियन ट्रॉफी ब्रँडेड चौकार. खेळलाय आणि त्यानंतर 4 धावा. पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण. काय अप्रतिम चेंडू. समोर शॉट ताडमॅनला क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात थोडासा फसतोय आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. साहिल वांगणकर शेवटच्या क्षणी चेंडूवर फिंगर रोल करतोय आणि थोडीशी गती कमी करतोय शेवटच्या क्षणी आणि समोरचा फलंदाज शुभम जो फटका खेळण्यासाठी फसतोय. ओव्हरचा विचार करता 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने. काय सुरेख फटका. अतिशय दर्जेदार फटका सजवलाय मैदानात. वन बाउंस सीमारेषेचं उल्लंघन. 4 धावा. शुभमच्या बॅटवरनं रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. ओव्हरपिच चेंडू जागा बनवली स्वतःसाठी. मिड ऑफच्या डोक्यावरनं तो खेळलेला फटका आणि एका टप्प्यानिशी झालेलं सीमारेषेचं उल्लंघन. 10 चेंडूमध्ये 26 धावांची वादळी हल्लाबोल खेळी मैदानात. शुभम चिंदरकरच्या बॅटमधनं याच्या फलंदाजीत 4 चौकारांचा समावेश आणि एका षटकाराचा समावेश आहे. धावफलक तब्बल 27 धावांवर. हे दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. साहिल वांगणकर देखील या षटकात थोडासा मागणं ठरलाय. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न होता मैदानात. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. एका निर्धाव चेंडूची नोंद आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात देखील अंतिम चेंडू जो निर्धाव काउंटिंग होतोय. आघाडीच्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रति षटकामागे 13.50 धावगती राखत सांघिक धावफलक जो आपण पाहतोय अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ बिनगडी बाद 27 धावा धावफलकावर. दोन त्यांच्या परीने का होईना या संपूर्ण स्पर्धेदरम्यान तमाम क्रीडा रसिक या मैदानावरती उपस्थित झालेत. सगळ्यांची मन जिंकण्याची कामगिरी त्यांच्या परीने का होईना ते बजावतात. डीजे ऑपरेटर मॅन फ्रॉम वेंगुर्ला सन्मान्य सर संदीप जे या स्पर्धेदरम्यान आमच्यासोबत जोडलेत. गोलंदाजी मार्कवर आघाडीच्या 2 षटकात 13.50 धावगती राखत 27 धाव बनवल्या गेल्या कणकवली क्रिकेट टीमने आणि त्यानंतर कदाचित पहिली सफलता प्राप्त करण्यामध्ये या ठिकाणी गोलंदाजीत पहिला बदलाव आपण पाहतोय. अर्जुन नेपाली जो वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक. गोलंदाजीत बहुधा ऑफ ब्रेक लेग ब्रेक पद्धतीची कटर गोलंदाजी करण्यासाठी माहीर मानला जातोय तो अर्जुन नेपाली आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दूरवरनं सज्ज झालाय. स्ट्राईकवर आहे चेतन आणि नॉन स्ट्राईकवर 11 चेंडूमध्ये 26 धावांची नाबाद खेळी शुभम चिंदरकर जो नॉन स्ट्राईकिंग एंडवर. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. काय सुंदर गोलंदाजी मैदानात. मी म्हणेन की या अगोदर 2 षटकं महागडी ठरली. या षटकात आता मात्र कमबॅक करावं लागेल आणि त्याच्यासाठी अर्जुन नेपाळीला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर वळवलं गेलं. पहिला चेंडू अतिशय सुरेख हाताळला गेला मैदानात. विकेटच्या मागे शांत सुंदर यष्टीरक्षण आपण देखील पाहतोय चित्राकोट केनीच्या माध्यमातून. यावेळी ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने मिड ऑफच्या दिशेने फटका खेळला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवरनं प्रितेश चेंडूला पहिल्या प्रयत्नात पकड करेल. एक सिंगल धाव आणि या एका धावेनिशी धावफलक आता मात्र 28 धावांवर. 28 धावांवर धावफलक. 2.2 षटक या ठिकाणी खेळ संपलाय. बिनगडी बाद 28. स्पर्धेचा पहिला दिवस. सकाळच्या सत्रात एकापेक्षा एक दर्जेदार मातब्बर बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये खेळले ज्यापैकी श्री साई बारदेस क्रिकेट संघ जो सेमीफायनलमध्ये दाखल झाला. संध्याकाळच्या सत्रात मी म्हणेन की एकापेक्षा एक रती महारथी या मैदानावरती स्पर्धेदरम्यान होते आणि त्यापैकी बांदेश्वर 11 रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ जो सेमीफायनल मध्ये वाटचाल करतोय. सुंदर सुंदर चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर मी म्हणेन की शेवटच्या क्षणी तो चेंडू आतमध्ये येतोय आणि फलंदाज तो फटका खेळण्यामागे फसतोय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि या षटकाचा विचार करता
धावफलकाला लगाम लावणारं आणि ते रोधक लावणारं षटक अर्जुन नेपाळीच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी फटका थोडासा फसलाय. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्क्रीनवर. साहिल वांगणकर एक धाव पुन्हा एकदा चेतनच्या खात्यात आणि धावफलक एका धावेनिशी आता मात्र आपण 29 धावांवर पाहतोय. अर्जुन नेपाळी नेमकी लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. समोरचे खेळाडू राईट हँडेड फलंदाजसाठी खेळण्यामागे थोडासा प्रयत्न फसतोय आणि आता मात्र चेतन जो लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईकवर येतोय. ओव्हरचा विचार करता 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. फुल टॉस चेंडू नेमका सन्मान देतोय ऑन साइडला. स्वप्नील डीप मिड विकेट वरनं चेंडूवर येतो. दुसरा धावेचा प्रयत्न होता मैदानात, शेवटच्या क्षणी नाकारलं गेलं आणि या एका धावेनिशी 30 धावांवर धावफलक आपण पाहतोय. 6 षटकांची लढत. आघाडीच्या 2 षटकात धावांचा डोंगर. चौकार षटकारांची आतषबाजी झाली 27 धावांवर. या ओव्हरचा विचार करता 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात फक्त आणि 3 धावा, म्हणजे अप्रतिम दर्जाची गोलंदाजी वापसी करून देण्याचं षटक पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळलाय. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्रात फटका. पुन्हा एकदा स्वप्नील कांबळे स्क्रीनवर येईल, परती करेल. 2 धाव मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरी धावनिशी 32 धावांवर धावफलक. निम्म्या षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि मी म्हणेन की खऱ्या अर्थानं गोलंदाजीत ते वापसी करून देणारं षटक अर्जुन नेपाळीचं. ज्या षटकात खर्च झाल्यात फक्त आणि फक्त 5 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि बिनगाडी बाद. 32 धावा धावफलकावर. माध्यमातून सादर केली गेली. आघाडीच्या 3 षटकांचा खेळ संपलाय. बिनगाडी बाद धावफलकावर 32 धावा. अर्जुन नेपाळीने कमबॅक करून देणारं षटक मैदानामध्ये हाताळलंय आणि पुन्हा एकदा त्याच पावलावर पाऊल ठेवत साहिल वांगणकरचं हे षटक देखील असेल काय वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे 4थं षटक साहिल वांगणकर. अकुटबा चेंडू शॉर्ट फायनलिकला क्षेत्ररक्षक कृष्णा बहुदा चेंडूवर जाईल आणि पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा. एकूणच या 2 धावा सांघिक धावफलकात पुन्हा एकदा जमा केल्या जातील आणि या 2 धावांनिशी 34 धावांवर धावफलक आपण पाहतोय. 34 धावांवर धावफलक. 4थं षटक साहिल वांगणकर. पंधरा 16 पावलांचं रनअप घेऊन साहिल वांगणकर. समोरनं डाव्या उजव्याची जोडी, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि शुभम चिंदरकर पुन्हा एकदा स्ट्राईकवर. ओव्हरपी चेंडू मिस टाइम फटका. विकेट कीपर चित्रा झेल खाली येतोय आणि यावेळी मात्र कुठल्याही पद्धतीची चूक न करता झेलात रूपांतर झालंय आणि 15 चेंडूमध्ये 29 धावांची ती वादळी खेळी. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमचा आक्रमक ढाच्याचा खेळाडू चौकार षटकारांची आतषबाजी करत शेवटच्या क्षणी हा मिस टाइम झालेला फटका एका निराश मनाने हताश मनाने झेलबाद होऊन डगआउटच्या दिशेने शुभम चिंदरकर. जी पार्टनरशिप बनत होती मैदानात ती ऐन मोकळ्याने पार्टनरशिप या ठिकाणी बिखरली गेली. साहिल वांगणकरच्या माध्यमातून पहिली सफलता जी दानवी 11 पणजी क्रिकेट टीमला. ओव्हरपिच चेंडू बहुधा बॅटचं चुंबन घेतलं गेलं. शॉट थर्डमॅनवरनं क्षेत्ररक्षक परती करेल अमय डोंगरेकर. तेवढ्यात एक धाव अतिशय वेगात गतीने पूर्ण केली गेली. मैदानात प्रथमेश जो आपलं खातं ओपन करतोय आणि या सिंगल धावेनिश्चित धावफलक जो आता मात्र 35 धावांवर. एक गडी बाद 35 धावा धावफलकावर.
आघाडीची जी पार्टनरशिप बनत होती खऱ्या अर्थानं ती पार्टनरशिप तोडण्यामागे साहिल वांगणकरनं यश संपादन केलंय आणि पुन्हा एकदा त्या शुभम चिंदरकरची जागा घेण्यासाठी प्रथमेश चिंदरकरला मैदानात पाठवलंय आणि पुन्हा एकदा अवधूत स्कोट कणकवली क्रिकेट टीम निश्चितच विचार करत असेल की ती मोठी भागीदारी पुन्हा एकदा होणं अनिवार्य. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला ग्लान्स केला फटका एक मनगटी फटका डीप वरनं क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल रोहित दुसऱ्या प्रयत्नात चेंडूची पकड करेल काय सुरेखरित्या मैदानात 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेनिशी धावफलक आता मात्र 37 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात 37 धावांवर सांघिक धावफलक आपण पाहतोय. महत्वपूर्ण लढत स्पर्धेदरम्यान बाद फेरीचं या ठिकाणी सामने प्रत्येक सामना जिंकणं अनिवार्य आणि निश्चितच एक बलाढ्य संघ या मैदानामध्ये. पुन्हा एकदा फटका सजवलाय लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे झेल पकडावा की चेंडूला थांबवावं या द्विधा मनस्थितीमध्ये प्रितेश मैदानामध्ये या ठिकाणी फंबल झाला आणि वन बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन चौकार निघाला आणि या 4 धावेनिशी धावफलक 41 धावांवर. चौकारानिशी धावफलक जो 41 धावांवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका जमिनीलगतच्या सहाय्याने पुन्हा एकदा रोहित येईल स्क्रीनवर चेंडूची परती स्वतःचा बॉडी संतुलन या ठिकाणी सावर चेंडूची केलेली फेकी आणि 2 धाव मैदानामध्ये अतिशय वेगाने जलद गतीने मी म्हणेन की मैदानात आघाडीचा खेळाडू बाद झाल्यानंतर ते पार्टनरशिपच्या दिशेने या 2 खेळाडूंच्या माध्यमातून वाटचाल होते मैदानात. प्रथमेश शिंदरकर आणि दुसऱ्या बाजूने चेतन फोंडेकर धावफलक 43 धावांवर एक गडी बाद. ओव्हरचा विचार करता नेमका शेवटचा चेंडू उरलाय बाकी हे षटकातील सफलता प्राप्त गोलंदाज साहिल वांगणकर. पुन्हा एकदा मिस टाइम फटका मिड ऑफला स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाईल खाली क्षेत्रात फटका दुसरा धावेचा प्रयत्न होता मैदानात एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनिशी 44 धावांवर धावफलक. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टॉस हारल्यानंतर मैदानात प्रथमतः बॅटिंग अवधूत स्पोर्ट कणकवली प्रति षटकामागे 11 धावांची धावगती राखत 44 धावांवर धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतर सामना सी ग्रुप मधील पुढचा सामना जो गणपती वॉरियर्स पोंडा विपक्ष श्री बांदेश्वर बांधा सावंतवाडी. दोन्ही टीमला विनंती असेल आपण उपस्थित झालात तर उपस्थित झाल्याची आयोजन कमिटीकडे आपण नोंद द्यायची आहे त्याचबरोबर आपल्या जर्सी कलेक्ट करा आणि पुढच्या सामन्यासाठी आपली लाईनअप जी आहे ती लाईनअप सबमिट करा या दोन्ही टीमला विनंती असेल. गणपती वॉरियर्स पोंडा विपक्ष श्री बांदेश्वर बांधा सावंतवाडी. चार षटकांचा खेळ संपलाय. साहिल वांगणकर 2 षटकांचा गोटा ज्यामध्ये 23 धावा खर्च करतोय. प्रामुख्याने एक महत्वपूर्ण सफलता आणि गोलंदाजी मार्कवर बदल 5वं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे 5वं षटक. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर 5व्या षटकासाठी सज्ज झालाय. स्वप्नील कांबळे आघाडीच्या 4 षटकात 11 धावांची धावगती राखत 44 धावांवर धावफलक. अखिल मी म्हणेन की पहिल्या 2 षटकात 27 धावा आणि त्यानंतर अर्जुन नेपाळीचं ते षटक खऱ्या अर्थानं टीमला ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला जरी नसला तरी त्यानंतर देखील त्या धावा थांबवल्या गेल्या त्या अर्जुन नेपाळीच्या षटकात. स्वप्नील कांबळे सज्ज झालाय 5व्या षटकात गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्पाचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं चेंडू राईस होतोय आणि आडव्या बॅटने भिरकावण्याचा प्रयत्न होता चेतन पोंडेकरचा. नेमका निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावलं. धावा जमवण्यासाठी मैदानात यावेळी संघर्ष करावा लागेल आणि गोलंदाजीत स्वप्नील कांबळे मोठं रनअप घेतोय. छोटीशी हाईट आहे निश्चितच परंतु राईट आर्म राऊंड द विकेट अतिशय वेगवान गोलंदाजी मैदानात. पुन्हा एकदा मैदानात चेतनचा मोठा फटक्याचा प्रयत्न. अजून एका निर्धाव चेंडूची नोंद. मोठा फटका खेळण्या जोगे निश्चितच प्रयत्न होत आहेत मैदानात परंतु समोरनं ते वारंवार निर्धाव चेंडू होत आहेत आणि त्यानंतर दडपण दबाव मैदानात बनतो या 2 खेळाडूंवर. थोडीशी चर्चा होते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. थोडीशी चर्चा सल्लामसलत झाली थोडंसं कानमंत्र झालं मैदानात आणि बघूया कशा पद्धतीने फटका सजवला जाईल. पुन्हा एकदा स्वप्नील राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या दिशेने अतिशय सुरेख दर्जेदार फटका डोळ्यांचे पारणे फेडणारा फटका मैदानामध्ये सजवला गेला. चेतनच्या माध्यमातून पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालेला चौकार आणि वधारलेला धावफलक 48 धावांवर.
आपलं या दाडेश्वर ट्रॉफीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर पिच चेंडू समोर फटका खेळलाय मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक अर्जुन चेंडूची परती करेल, थोडीशी उशिरा फेकी आणि मी म्हणेन की अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा, क्षेत्ररक्षणाचा थोडासा डिलाईचा अंदाज घेत 2 धावा आणि या 2 धावेनिशी 50 धावा धावफलकावर. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम एक गडी बाद 50 धावा धावफलकावर. 5वे षटक आहे मार्गस्थ आणि यानंतर देखील स्लॉग षटकाचा खेळणं बाकी असेल, परंतु त्या अगोदर या 2 खेळाडूंच्या माध्यमातून ही भागीदारी बनते मैदानात. हो हो हो, पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न आणि निश्चितच या ठिकाणी विकेटचा पतंग. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता दुसरा गडी बाद झाला. चेतन पोंडेकरच्या विकेटचा पतंग. 2 गडी बाद धावफलकावर 50 धावा. 5व्या षटकात ही सफलता या ठिकाणी प्राप्त केली गेली. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता स्वप्नील जो राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत होता आणि काय सुंदर चेंडू शेवटच्या क्षणी हलकासा स्पर्श झाला विकेटला, हलकसं चेंडूचं चुंबन आणि त्यानंतर बेल्स या ठिकाणी उडाली आणि विकेटचा पतंग. दुसरा गडी बाद 50 धावा धावफलकावर. स्वप्नील कांबळेच्या खात्यात पहिली सफलता. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू असेल बाकी. उरलाय बाकी आणि 50 धावांवर धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन खेळाडू मैदानात प्रदीप राठोड स्ट्राईकच्या प्रदीप रासम सज्ज झाला. आखूड टापाचा चेंडू मिस टाइम फटका. शेवटच्या क्षणी बॉटमला चेंडूचा स्पर्श. प्रितेश पुन्हा एकदा स्क्रीनवर आणि अतिशय चपळीने मैदानामध्ये या ठिकाणी धाव पूर्ण केली गेली. पंचांकडे अपील धावबादसाठी आणि निश्चितच या ठिकाणी 2 धाव पूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरी धावेनिशी 5व्या षटकाचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावर 2 गडी बाद. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू उरलेत बाकी आणि बघूया प्रतिस्पर्धी दानवी 11 पणजीम टीमसाठी शेवटच्या षटकात किती धावा खर्च केल्या जातील आणि टार्गेट जे चालू सामन्यात या ठिकाणी किती धावांचं असेल. या ठिकाणी उरलाय बाकी. रोहित पावले गोलंदाजी मार्कवर शेवटच्या 6 चेंडूंसाठी आणि सामन्यात आपण पंचांच्या भूमिकेत बघतो मुख्य पंच सर योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सर सुजित राणे, त्याचबरोबर सर रमेश आंदुर्लेकर, सर अमेय नाईक हे 4 पंच या स्पर्धेदरम्यान आपलं बहुमूल्य योगदान देत आहेत. सकाळच्या सत्रात कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी सर कृष्णा देवजी, सर अशोकजी नाईक, त्याचबरोबर मी सावराम शिरोडकर हे संध्याकाळच्या सत्रात आणि त्याचबरोबर इंग्रजीचा एक बेताज बादशाह श्यामजी कलंगुटकर सर देखील या संध्याकाळच्या सत्रात आपल्या सगळ्यांच्या सोबत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये. रोहित गोलंदाजी मार्कवर. रोहित पावले राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर या अवांतर धावेनिशी धावफलक जो आता मात्र 53 धावांवर. अतिशय सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षणाची सजावट. एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन साइडला मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा पंचांनी दोन्ही हात पैलवलेत. व्हाईट बॉलचा इशारा. थोडीशी मंदारात पंचांना कसरत करावी लागते. सलगचा दुसरा व्हाईट बॉल आणि धावफलकावर 54 धावा. यावर्षी स्पर्धा एका वेगळ्या जोशात, वेगळ्या जल्लोषात आणि मी म्हणेन की दिमागदार नियोजन. सकाळच्या सत्रापासून चालू झालेले सामने, त्याचबरोबर प्रेक्षक वर्गांसाठी प्रेक्षक गॅलरी आणि त्याचबरोबर प्रकाश झोतातील आता मात्र सामने हे मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळी गोलंदाजाने अँगलमध्ये केलेला बदलाव. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत होता आणि यावेळी फलंदाज हा मैदानामध्ये सफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक आता मात्र 54 धावांवर स्थिरावलाय. 2 गडी बाद. आघाडीचे 2 स्क्वेअर चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यानंतर केलेला अँगलमध्ये बदलाव. राईट आर्म राऊंड द विकेट.
ओ यावेळी पुन्हा एकदा टप्पा थोडासा भरकटलाय. पुन्हा एकदा पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने वळलेत आणि अजून एका व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव, सांघिक धाव फलक जो 55 धावांवर आपण पाहतोय. थोडीशी या ठिकाणी मैदानात पंचांना कसरत करावी लागते. 3 अवांतर चेंडू खर्च झालेत. ओ यावेळी पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर दर्शवतात. सर योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर, पंचांना कसरत करावी लागते. अखिल या ओव्हरमधील हा चौथा व्हाईट बॉल. 4 अवांतर धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या आणि धावफलक जो 56 धावांवर आपण पाहतोय. 56 रन लॉस ऑफ 2 विकेट. 56 धावा धावफलकावर 2 गडी बाद. नेमकं शेवटचं षटक आहे मार्गस्थ. अंतरिम षटकातील 5 चेंडूंचा खेळ हा बाकी उरला. गोलंदाज पुन्हा एकदा अँगल मध्ये बदलाव करतोय. आता मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट. समोरनं स्ट्राईकवर प्रथमेश जो सज्ज आहे अवधूत स्पोर्ट कणकवली टीमसाठी. फुल टॉस चेंडू बहुधा या ठिकाणी विकेट किपरला बीट केलं जात आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराचा इशारा. बॅटचं हलकसं चुंबन घेतल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पार झालाय. 4 धावांसाठी. बॅटचं हलकसं चुंबन घेतल्यानंतर मैदानामध्ये या ठिकाणी चौकार आणि चौकार निश्चित धावफलक जो 60 धावांवर. अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 60 धावांवर धावफलक. बॅटची निश्चितच टॉपेज घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज सफल होऊन मैदानामध्ये या ठिकाणी फटका खेळण्यासाठी प्रयत्न करतोय आणि पंचांकडनं या ठिकाणी व्हाईट बॉलसाठी रेफर केलं गेलं. तिसरे पंच जे आमच्यासोबत या ठिकाणी जोडले जातील. बघूया काय असेल निर्णय, काय येईल निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी म्हणजे बरोबर या ठिकाणी निर्धाव चेंडूची काउंटिंग होत आहे आणि धावफलक जो आता मात्र स्थिरावलाय 60 धावांवर. गोलंदाजाला 1 ऑफ द ओव्हरचा देखील इशारा दिला जातोय. ओव्हरचा विचार करता 3 चेंडूंचा खेळ अजूनही उरलाय बाकी धावफलकावर. 60 धावा 2 गडी बाद. अंतिम षटक आहे मार्गस्थ. प्रथमेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर. ओ यावेळी बहुधा पंचांनी हात खोलले. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धाव आणि सांघिक धावफलक 61 धावांवर. ओव्हरचा विचार करता अखिल 4 व्हाईट बॉल झाले, 1 नो बॉल. म्हणजे स्कोररचं अतिशय बिझी शेड्यूल आणि सायरन्स वाजलाय. नो बॉल. फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूसाठी प्रथमेश प्रथमेश चिंदरकर स्ट्राईकच्या दिशेने असेल. ऑन साइडच्या दिशेने मिड विकेटला फटका सजवलाय. साहिल वांगणकर आहे स्क्रीनवर. असेल प्रेक्षकांच्या भूमिकेत. 1 बाउंस सीमारेषेचं उल्लंघन झालंय. 4 धावांसाठी फटका खेळला गेला आणि या चौकारानेशी धावफलक जो आता मात्र 65 धावांवर. फलक अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. ओ टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू वळतोय ऑफ स्टिकच्या बाहेर. ओ नो बॉलचा इशारा. नो
असेल फ्री हिटचा चेंडू आणि पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी प्रथमेश शिंदरकर असेल स्ट्राईकच्या दिशेने औदू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमसाठी. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर दाडेश्वर ट्रॉफी ब्रँडेड षटकार. स्कोर अखिलचं अगदी बिझी शेड्यूल शेवटच्या षटकासाठी. ज्या षटकात 4 व्हाईट बॉल झाले, 2 नो बॉल झाले, म्हणजे अतिशय बिझी शेड्यूल. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम फटका मिड ऑफला. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रितेश बहुधा चेंडूची परती करेल. 2 धावा मैदानात पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांनी धावफलक जो 74 धावांवर. अखिल शेवटचं षटक आपण जर बघितलं स्क्रीनवर 4 व्हाईट बॉल 2 नो बॉल, तब्बल 12 चेंडूंचं ते षटक. रोहित पावलेचं एक लांबलेलं बराच वेळ घेणारं आणि बऱ्याच धावा खर्च करणारं षटक होतं दानवी इलेव्हन पणजीम टीमसाठी. सांघिक धावफलकाचा विचार करता 6 षटकांचा खेळ संपलाय, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि 74 धावांवर धावफलक. 2 गडी बाद. स्क्रीनवर आपण पाहू शकता शुभम चिंदरकर 15 चेंडूमध्ये 29 धावांची ती वादळी झंझावत खेळी आणि त्याचनंतर चेतन पोंडेकर 13 चेंडूमध्ये 18 धावा ही सलामीवीरांची होती भागीदारी. आणि त्यानंतर प्रथमेश शिंदरकर नाबाद 9 चेंडूमध्ये 17 आणि प्रदीप एका चेंडूमध्ये 2 धावा या ठिकाणी बनवतोय ती या ठिकाणी भागीदारी. तिसऱ्या विकेटसाठी छोटीशी बघितली गोलंदाजीचा स्पेलचा विचार करता साहिल वेंगणकर 2 षटकात 23 धावा थोडासा मागणं ठरला. एक सफलता देखील त्याच्या खात्यात आणि स्वप्नील कांबळे जो एका षटकात 8 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त करतोय. हे दोनही गोलंदाज सफलता प्राप्त ठरलेत, परंतु उरलेल्या गोलंदाजीचा विचार करता अमेय आणि त्याचबरोबर अर्जुन नेपाळी, मी म्हणेन की अखिल ते अर्जुन नेपाळीने कमबॅक करून देणारं षटक होतं आणि अमेय आणि रोहित पावले हे 2 गोलंदाज थोडेसे महागडे ठरले. 74 धावा बनवल्या गेल्या आणि 75 धावांचं ठेवलेलं टार्गेट. बघूया कशा अर्थाने धावांचा पाठलाग केला जाईल. 36 चेंडू आणि समीकरण असेल 75 धावांचं. संदीप जी यांच्या माध्यमातून आपण ऐकलीत काय सुंदर डीजेची धून आणि ते देखील या संपूर्णपणे स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांची मन जिंकण्याची भूमिका बजावतात दाडेश्वर ट्रॉफीच्या दरम्यान. चला पुढच्या सामन्यासाठी या ठिकाणी टॉस साठी कॉल करूया. गणपती वॉरियर्स पोंडा विपक्ष श्री बांदेश्वर बांधा सावंतवाडी. चला टॉस साठी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण उपस्थित राहा. पंच्याहत्तर धावांचा मैदानात पाठलाग करायचा आहे 6 षटकामध्ये. कशा रीतीने या ठिकाणी धावा बनवल्या जातील. एका बाजूने श्री बांदेश्वर बांधा सावंतवाडी संघ सज्ज झालाय, त्यांचं कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर गणपती वॉरियर्स पोंडा आपल्या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल
सलामीची जोडी मैदानात, एका बाजूने विवेक, दुसऱ्या बाजूने साहिल वांगणकर. आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक शुभम चिंदरकर पहिल्या षटकासाठी. सलामी देताना काय तोडफोड फलंदाजी झाली मैदानात अवधूत स्पोर्ट कणकवली टीमसाठी. आणि तो शुभम चिंदरकर पुन्हा एकदा फलंदाजीत सलामी दिल्यानंतर गोलंदाजीत आता मात्र सलामीचं षटक हाताळताना समोरनं स्ट्राईकवर झालाय सज्ज साहिल वांगणकर. आणि नॉन स्ट्राईकच्या दिशेने विवेक सज्ज आहे. 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी दानविलम पणजीम संघ सज्ज झालाय. पहिला चेंडू अल्टीपल्टीचा प्रयत्न, पंचांकडे अपील, पायचित आणून धरली होती. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. पहिल्याच चेंडूवर मी म्हणत की अल्टीपल्टीचा फटका, थोडासा आत्मघातकी फटका म्हणावं लागेल. अल्टीपल्टीचे फटके ज्या ज्या वेळी या ठिकाणी लागले जातात, लागला तर आबाद, नाही तर बरबाद. जरूर बॅटला स्पर्श झाल्यानंतर मोठ्या फटक्यांचा तो आवाज आणि त्यानंतर फटके मिस टाइम होतात, त्यामुळे थोडंसं खामोशीचं वातावरण देखील असेल. पुन्हा एकदा अल्टीपल्टी, शॉर्ट पॉइंटचा फिल्डर फसतोय, थर्डमॅनचा फिल्डर आणि चेंडू यामधील शर्यत चेंडूने जिंकली आहे. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 4 धावा साहिल वांगणकरच्या बॅटमधून. सर आपल्या सोबत या ठिकाणी पोंडा संघाचा कॅप्टन पोहोचलाय का? चला, बांदेश्वर बांधा सावंतवाडी टीमचा कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, चौकाराने खातं पण झालं. पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा अतिशय सुंदर देखणा फटका सजवलाय. एका टप्प्यानिशी केलेल्या चेंडूने सीमारेषेचं उल्लंघन आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार साहिल वांगणकरच्या बॅटमधून. पाहतोय साहिल वांगणकरच्या समोर या ठिकाणी गोलंदाज शुभम, थोडंसं प्रश्नचिन्ह आहे गोलंदाजीत, परंतु समोरनं कमबॅक करावं लागेल. हलकीशी अपील पुन्हा एकदा पंचांकडे. निश्चितच चेंडू शरीरावर आदळलाय आणि त्यानंतर ती निर्धाव चेंडूची नोंद. गोलंदाजीत हा कमबॅक करणारा चेंडू होता. सांघिक धावफलकाचा विचार करता बिनगडी बाद 8 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे मार्गस्थ. शुभम चिंदरकर आघाडीच्या 4 चेंडूमध्ये या षटकादरम्यान 2 चौकार खर्च करत 8 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय मिडॉनला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्क्रीनवर मिडॉनला. एकच धाव मैदानात या ठिकाणी साहिलच्या खात्यात आणि धावफलक जो आता मात्र 9 धावांवर. ओव्हरचा विचार करता पहिल्या षटकातील अंतिम चेंडू उरलाय बाकी आणि समोर पहिल्यांदा स्ट्राईकवर आता मात्र विवेक, जो पहिल्यांदा स्ट्राईकवर. विवेक जो पहिल्यांदाच आता मात्र स्ट्राईकवर सज्ज झालाय. गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा. जरूर निर्धाव चेंडू होता, परंतु नो बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धाव नो बॉलच्या रूपात आणि येणाऱ्या कालखंडात विवेकसाठी तो फ्री हिटचा चेंडू असेल. मिस टाइम फटका, फ्री हिटचा चेंडू जरूर आहे. शॉर्ट पॉइंटला झेलात रूपांतर झालं. यावेळी धावसाठी संधी, धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा उशिरा होता, परंतु साहिल पुन्हा एकदा सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. 1 धाव मैदानात या ठिकाणी धावफलकावर या फ्री हिटच्या चेंडूवर आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 75 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि बिना गड्याच्या मोबदल्यात 11 धावांवर सांघिक धावफलक आपण पाहतोय. दत्तू इंगळे गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक. पहिल्या षटकात 11 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या.
आणि समोरनं साहिल वांगणकर 5 चेंडूमध्ये 9 धावा. विवेक उर्फ विकी जो आता मात्र स्ट्राईकच्या दिशेने. 75 धावफलक एक मोठा धावफलक जरूर आहे, परंतु त्या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी थोडीशी भागीदारी साहिल वांगणकर असेल. त्यानंतर मिडल ऑर्डर मधले अतिशय तगडे खेळाडू, मिडल ऑर्डर मधले तगड्या खेळाडूंना देखील एक मोठी फलंदाजी करावी लागेल दानवी इलेव्हन पंजिम टीमसाठी. वाकुटापाचा चेंडू आउटसाइड एज बॅटची घेतली गेली आणि त्यानंतर मिड ऑफला झेलसाठी संधी होती. प्रदीप रासम थोडासा उशिरा झेलवर गेला, त्यानंतर झेल सुटला. एक धाव मैदानात या ठिकाणी विवेकच्या खात्यामध्ये. धावफलक एका धावेनिशी आता मात्र 12 धावांवर. पुढच्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होते मान्यवर कक्षाच्या समोर. दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूने अमीर गडेकर, दुसऱ्या बाजूने राजा नाटेकर आणि आमचे तिसरे पंच सर रमेशजी आंदुर्लेकर. टॉस झाली आणि टॉस विन होतोय बहुधा श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी आणि टॉस जिंकून प्रथमतः या ठिकाणी गोलंदाजीचा निर्णय. मिस टाइम फटका, विकेट किपर झेल खाली आणि झेलात रूपांतर. बॅटची आउटसाइड एज घेतली गेली आणि साहिल वांगणकर या तगड्या खेळाडूचा झेल मैदानामध्ये टिपला गेला. दानवी इलेव्हन पंजिम टीमसाठी हा पहिला हादरा बसलाय. साहिल वांगणकर बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन खेळाडू मैदानात, द न्यू बॅटर अमित फातारपेकर मैदानात स्ट्राईकच्या दिशेने सज्ज झाला. मोठमोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू नावाजला जातोय. जर बॅटला चेंडू मिडल झाले तर लांब लांब षटकार टोलवण्याची काबिलियत या खेळाडूकडे आहे. ओहो, आखूड टप्प्याचा चेंडू, ती ताकद पहिल्या चेंडूवर मैदानामध्ये सिद्ध केली गेली आणि पहिला चेंडू खेळण्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं कौतुक करण्यासाठी त्याने का भाग पडलं याचं उदाहरण मैदानामध्ये अमित फातारपेकरच्या बॅटमध्ये निघाले षटकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय आखूड टप्प्याचा चेंडू सफल झाला, स्वतःसाठी जागा बनवली आणि डीप स्क्वेअर लेगला टोलवलेला षटकार. 18 धावांवर धावफलक आलेला नवीन खेळाडू जो पहिल्या चेंडूवर षटकार टोलवतो, जणू काही मी डगआउट मधनं सेट होऊन आलोय याचं उदाहरण मैदानामध्ये सिद्ध करतोय. यावेळी गोलंदाज दत्तू इंगळे हा कमबॅक करून देणारा चेंडू हाताळतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरवला पुन्हा एकदा 18 धावांवर. समोरनं एका बाजूने विवेक उर्फ विकी जो नॉन स्ट्राईकवर आणि आता मात्र स्ट्राईकवर अमित फातारपेकर. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉल साठी पंचांकडे दात मागितली जाते, परंतु चेंडू सरळ सोडून दिला. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. यस, व्हाईट बॉल साठी रेफर केला जातोय. तिसरे पंच आपल्या सोबत जोडले जातील. तिसरे पंच आपल्या सोबत जोडले जातील. व्हाईट बॉल साठी रेफर केला जातोय. मैदानात पंचांचा निर्णय आहे निश्चितच निर्धाव चेंडू. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत पुन्हा एकदा सर रमेश उर्फ गांगुली आंदुर्लेकर सर या ठिकाणी जोडले जात आहेत आमच्या सोबत. चेंडू असल्याची घोषणा पंचांकडून आली आहे आणि षटक संपलंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 75 धावांचा पाठलाग करताना प्रति षटकामागे 9 धावांची धावगती राखत 18 धावांवर धावफलक. आता मात्र समीकरण असेल येणाऱ्या कालखंडात 4 षटक 24 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि सांघिक धावफलक यानंतर 24 चेंडूवर आपल्याला बनवायचे आहेत. एक मोठा धावफलक यानंतर पाठलाग करायचा आहे. धावांचं रन मशीन या ठिकाणी बनवावं लागेल मैदानात. एका दुसऱ्या खेळाडूला
ती मोठी इनिंग खेळावी लागेल. 24 चेंडूमध्ये 57 धावा यानंतर आपल्याला बनवायच्या आहेत. प्रति षटकामागे 14.25 ची धावगती राखावी लागेल. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक. तन्मय गोळे गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू, दिशा दाखवली चेंडूला. विवेक उर्फ विकी याच्या बॅट बंद निघालाय. हा चौकार आणि चौकाराने धावफलक आता मात्र 22 धावांवर. नेमका फुलटॉस चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका त्या ठिकाणी टोलवलेला चौकार आणि चौकारानिशी धावफलक जो आता मात्र 22 धावांवर. विवेक उर्फ विकी कारापूरकर जो मैदानात 4 चेंडूवर 6 धावांनिशी खेळतोय. दुसऱ्या बाजूने अमित पातारपेकर जो 3 चेंडूवर एका षटकारानिशी 6 धावांवर खेळतोय मैदानात. अतिशय वेगवान चेंडू हलक्याच बॅटने टॅप करण्याचा प्रयत्न. विकेटच्या मागे विकेट किपर सोपस्कर कामगिरी बजावतोय आणि गोलंदाजीत तन्मयच्या गोलंदाजीत हा पहिला निर्धाव चेंडू. धावफलक आता मात्र आपण पाहतोय 2.2 षटकांचा खेळ संपलाय आणि 22 धावांवर एक गडी बाद. प्रथमेश चिंदरकर जो विकेट किपरच्या भूमिकेत अवधूत स्पोर्ट कणकवली टीमसाठी आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा दिशा दाखवली. शॉर्ट स्क्वेअर लेगला फटका डीप लॉंग लेग वरनं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर पकड करेल. फक्त एका धावेवर समाधान आणि धावफलक एका धावेनिशी आता मात्र 23 धावांवर आपण पाहतोय. यानंतर देखील एक महत्वपूर्ण लढत. एका बाजूने गणपती वॉरियर्स फोंडा, विपक्ष श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी. महत्वपूर्ण सामन्याची टॉस जिंकतोय श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी संघ आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय आणि पुढच्या सामन्यात फलंदाजीसाठी दिलेलं आमंत्रण फोंडा क्रिकेट टीमला. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज शॉट पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास थांबलाय. क्षेत्ररक्षक परती करेल. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान आणि धावफलक या एका धावेनिशी पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. 24 धावांवर धावफलक. तन्मय एकदा गोलंदाजीचा विचार करता अखिल 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च करतोय. म्हणजे गोलंदाजीत एक बऱ्यापैकी कमबॅक म्हणावं लागेल आपल्या टीमसाठी. दानवी 11 पणजीमच्या संघाला खेळाडूंना या ठिकाणी मैदानामध्ये रोखून धरलंय. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने मिड ऑफला फटका. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरनं क्षेत्ररक्षक परती करेल. शुभम चिंदरकर पुन्हा एकदा एकच धाव मैदानात धावफलकावर आणि सांघिक धावफलक जो 25 धावांवर स्थिरावलाय. यानंतर देखील अजूनही 50 धाव बनवायच्या आहेत परंतु साठी आपल्या समोर 19 चेंडूंचा खेळ उरला बाकी. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू रोलिंग होतो. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल. प्रदीप पुन्हा एकदा चेंडूवर एक धाव आणि या एका धावेनिशी धावफलक आता मात्र 26 धावांवर. मैदानात या ठिकाणी निम्म्या षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. एक गडी बाद. 26 धावा धावफलकावर. उरलेत 18 चेंडू आणि समीकरण आहे आपल्या समोर 18 चेंडू आणि 49 धावा असं समीकरण असेल मैदानात दानवी 11 पणजीम टीमसाठी. रोहित गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकासाठी सज्ज झालाय. आघाडीच्या 3 षटकात नाममात्र 26 धावा. अमित फातर्फेकर असतील, विवेक कारापूरकर या 2 खेळाडूंना मैदानामध्ये हात खोलावे लागतील. रिक्वायर रन रेट धावगती वाढली आहे. 16.33 ची धावगती आहे. आता मात्र धावांचा पाठलाग करताना आणि दोन्ही खेळाडूंना एक्सिलेटरवर पाय ठेवावा लागेल. धावफलक एक्सिलेट करावा लागेल आणि गोलंदाजीत ह्या धावा रोखण्यासाठी रोहित कांबळी सज्ज झालाय. 4थ्या षटकात राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो बॅटची आउटसाइड एज
काय सुंदर झेल मैदानात. शुभम चिंदरकर येतो मेगा स्क्रीनवर. आजच्या दिवसातील हा सर्वोत्कृष्ट झेल असेल, कॅच ऑफ द टुर्नामेंट असेल. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू, बॅटची टॉप एज आणि प्रथमेश चिंदरकर जो मेगा स्क्रीनवर खेळ पकडलाय आणि दुसरा विकेटचा पतंग. 26 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. नवीन खेळाडू गौरेश खांडेपारकर उर्फ JK जो मैदानात स्ट्राईकवर. नवीन खेळाडू गौरेश स्ट्राईकवर. समोरनं रोहित पुन्हा एकदा सफलता प्राप्त गोलंदाज. गोलंदाजीत सज्ज. स्टिकच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळला चेंडू. चेंज ऑफ द पेसचा चेंडू थोडासा वळला ऑफ स्टिकच्या बाहेर आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची नोंद. क्षेत्रविरचना आपण बघतोय. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला लॉंग ऑफला, ऑन साईडला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन, ऑन साइड लेग मिड विकेट, एक स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट पाइन लेग आणि एक फिल्डर जो मिड ऑनला. यावेळी मिड ऑनला क्षेत्ररक्षक. जमिनीलगतच्या सहाय्याने फटका लॉंग ऑनला. शुभम चिंदरकर पुन्हा एकदा स्क्रीनवर. एक धाव आणि धाव फलक या एका धावेनिशी पुन्हा एकदा पुढे सरसवलाय 27 धावांवर. 27 धावांवर धाव फलक. आपण एक शांत सुंदर देखणी स्पर्धा अनुभवतोय. दाडेश्वर ट्रॉफीचा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. प्रकाश झोतातील डे नाईट स्पर्धा, तालुका लेवलची एक देखणी, एक मानाची स्पर्धा. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय. अखिल रोहितचा गोलंदाजीचं विश्लेषण जर सांगायचं झालं तर थोडीशी कमी हाईट, गोलंदाजीत अतिशय मोठं रनअप आणि शेवटच्या क्षणी तो चेंडूवर फिंगर रोल करतोय. म्हणजे ज्यावेळी चेंडू रिलीज करतोय त्यावेळी चेंडू थोडीशी फिंगर रोल केल्यानंतर ते ऑफ ब्रेक, मी म्हणेन की चेंज ऑफ द पेसचे चेंडू एक गोलंदाजीत हाताळतो रोहित कांबळी. यावेळी टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये आला. डीप स्क्वेअर लेगला खाली क्षेत्रात फटका. बऱ्याच प्रदीर्घानंतर हा मोठा फटका निघालाय. दानवी इलेव्हन पणजीम टीमसाठी चौकार आणि या चौकाराने धावफलक 31 धावांवर आपण पाहतोय. विवेकच्या बॅटमध्ये निघालेला चौकार. अकुटपाच्या चेंडूवर चौकार, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनला आणि धावफलक जो आता मात्र 31 धावांवर. 10-15 पावलांचं रन पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव आणि व्हाईट बॉल निशी पुन्हा एकदा 32 धावांवर धावफलक आणि एक मोठा धावफलक आहे. यानंतर 13 चेंडू 43 धावा असं समीकरण. मी म्हणेन की मोठ्या धावफलकाचा पाठलाग करताना आपल्याला मोठे फटके खेळावे लागतील मैदानात. यावेळी पुन्हा एकदा सरळ सोडून दिला चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक या ठिकाणी स्थिरावलाय. मैदानात 4 षटकांचा खेळ संपला. प्रति षटकामागे 8 धावांची धावगती, 32 धावांवर धावफलक. 12 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 43 धावा असेल समीकरण. 12 चेंडूमध्ये 7 मोठे फटके मैदानात टोलवावे लागतील. जाता जाता दानवी इलेव्हन पणजीम क्रिकेट टीम एक वेगळी करामत करेल काय? 12 चेंडूमध्ये 7 मोठे फटके टोलवेल काय? की समोरनं अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम काय मैदानात गोलंदाजीचा दबदबा ठेवलाय, तो गोलंदाजीतील दबदबा हा मैदानात कंटिन्यू ठेवला जाईल का? फलंदाज मैदानाच्या बाहेर, रिटायर्ड बॅचच्या रूपात मैदानाच्या बाहेर गेलाय. रिटायर्ड आउटच्या रूपात मैदानाच्या बाहेर. विवेक बाद झाला आणि त्यानंतर नवीन खेळाडू मैदानात प्रितेश नाईक नॉन स्ट्राईक वर सज्ज आणि गोलंदाजी मार्कवर तन्मय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक असेल. अतिशय सुंदर चेंडू, पंचांकडे अपील ताणून धरली गेली आणि बहुतेक चेंडू बॅटला स्पर्श झाला असेल त्यामुळे ती अपील नाकारली गेली.
एका निर्धाव चेंडूची नोंद आणि धावफलक जो आता मात्र आपण पाहतोय स्थिरावलेला 32 धावांवर. प्रारंभीच्या इनिंगचा विचार करता आघाडीच्या 2 षटकात 27 धावांची भागीदारी होती. त्यानंतर 74 धावांचा पल्ला गाठला आणि 75 धावांचा पाठलाग करताना संघ थोडासा अडचणीत सापडला. अतिशय वेगवान चेंडू मैदानात. अजून एका निर्धाव चेंडूची नोंद. धावा जमवण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागते मैदानात. मी म्हणेन की वेगावर स्वार होऊन गोलंदाजी. काय सुंदर गोलंदाजी. औदू स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ 32 धावांवर धावफलक स्थिरावलाय 3 गड्यांच्या मोबदल्यात. तन्मय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू मिड ऑनला फटका. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक. पहिल्या प्रयत्नात चेंडूची परती. प्रदीप रासम जो चेंडूची परती करेल. एक सिंगल धाव मैदानात पूर्ण आणि धावफलक या एका धावेने 33 धावांवर. नेल्सन पिगर धावा धावफलकावर 33 धावा 3 गडी बाद. 5वं षटक आहे मार्गस्थ. प्रितेश पहिल्यांदा स्ट्राईक वर येतो. 9 चेंडू 42 धावा असं असेल समीकरण मैदानात. ओव्हरपिच चेंडू फ्रंट फुटवर येऊन फटका खेळलाय. कव्हरला 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून फटका. 2 टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी निघालाय आणि चौकारानेशी धावफलक आता मात्र 37 धावांवर. आठ चेंडू 38 धावा समीकरण. तन्मय पुन्हा एकदा समोरनं प्रितेश तो पहिल्या चेंडूवर चौकार टोलवतोय. बैठक फटका ऑन साइडला मिड ऑनला फिल्डर. निर्धाव चेंडूची नोंद आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावला. अखिल मी म्हणत की जाता जाता तो विचार नक्कीच सगळ्या प्रेक्षकांच्या मध्यामध्ये येईल. शेवटच्या षटकात ते 12 चेंडूंचं ते षटक 22 धावा खर्च करणारे षटक आणि त्या षटकात ते बऱ्याच धावा खर्च झाल्या. म्हणून की त्या षटकात कमी धावा झाल्या असतील तर पुन्हा एकदा मॅच बनली असती मैदानात पणजीम टीमसाठी. मिस टाइम फटका शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहे. चेंडू ऐन मोकळ्या क्षणी वळतोय. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर चेंडूला बॅकअप देतोय. एक सिंगल आणि मैदानात 5व्या षटकाचा खेळ संपलाय. 3 गडी बाद धावफलकावर 38 धावा. शेवटचं षटक 6 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 6 चेंडूमध्ये 37 धावा यानंतर दानवे 11 पणजीम टीमला बनवावे लागतील. शेवटचे 6 चेंडू उरलेत. 37 धावा बनवायचे आहेत. नितीश गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर नितीश सज्ज झालाय. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. 6 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. 36 धावा हे समीकरण. 6 चेंडू 36 धावा हे यानंतर समीकरण उरले आपल्यासाठी. दानवेलन पणजीम टीम थोडीशी बॅकफुटवर जाते. 6 मोठे फटके टोलवायचे आहेत. यावेळी सुंदर चेंडू समोर राईट हँडेड बॅटर आणि गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड ऑफ विकेट गोलंदाजी करतोय. फलंदाजाला राईट हँडेड बॅटरला लेफ्ट आर्म गोलंदाजी खेळणं थोडंसं कठीण आणि यावेळी समोर तो अप्रतिम दर्जाचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अजून एका निर्धाव चेंडूची नोंद. सामना थोडासा फसला. मी म्हणेन की मोठ्या फटक्यांसाठी अपेक्षा होती आणि निश्चितच साहिल वांगणकर पहिल्या प्रयत्नात स्वस्तामध्ये बाद झाला. पार्टनरशिप थोडीशी कमी धावांची झाली. आघाडीचे 3 खेळाडू ते स्वस्तामध्ये डगआउटच्या रेषेने मागे परतले. फुल टॉस चेंडू जाता जाता एक मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रथमेश चेंडूची परती करेल. एक धाव पुन्हा एकदा मैदानात धावफलकावर. सांघिक धावफलक 40 धावांवर. शेवटचे 3 चेंडू उरलेत बाकी. या पुढची देखील एक महत्त्वपूर्ण लढत. गणपती वॉरियर्स पोंडा विपक्ष श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका. खाली क्षेत्रात आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल सीमा पार. 4 धावा आणि या चौकाराने धावफलक 44 धावांवर पोहोचलाय.
आता मात्र उशीर झाला आपल्याला. अशा पद्धतीचे मोठे फटके जे या अगोदर आपल्याला सजवायचे होते आणि ते फटके थोडेसे उशिरा आलेत आपल्या बॅटमधून. 44 धावांवर धावफलक 3 गडी बाद. इनिंग दरम्यान शेवटचे 2 चेंडू उरलेत शिल्लक. ऑन साइडला फटका पुन्हा एकदा खाली क्षेत्रात डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक भरती करेल. एक धाव आणि धावफलक आता मात्र 45 धावांवर. इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या चेंडूवर 30 धाव बनवायचे आहेत. एक मोठा विजय म्हणावा लागेल. निश्चितच एक मोठा धावफलक उभारला होता. ओव्हरपिच चेंडू जाता जाता एक मोठा फटका लॉंग ऑफला टोलवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे झेलात रूपांतर. चौथ्या विकेटचं झालंय पतंग आणि निश्चितच या मोठ्या धावफलकाच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी पराभव पत्करावा लागला दानवी 11 पणजिम क्रिकेट संघाला. आणि काय सुंदर सामना मैदानामध्ये. एक हाती सामना धावांचं रतीब घातला पहिल्यांदा